आज सकाळी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय राजकीय नेते राजगुरुनगरमध्ये एकत्र आले होते। त्यावेळी आज सकाळी राजगुरू स्मारकावर व राजगुरू वाड्यावर शासकीय कार्यक्रम उरकल्यानंतर महायुती घटक पक्षातील तालुक्यातील सर्व नेते एकत्र आले आणि त्यांनी आपल्या हाताला काळ्या फिती बांधून बदलापूर व कलकत्ता घटनेचा निषेध केला। मात्र यावेळी राम गावडे व भगवान पोखरकर यांनी बोलताना सांगितले की आम्ही या घटनेचा निषेध तर व्यक्त करतच आहोत, मात्र राज्य सरकार या घटनेतील दोषी आरोपींना नक्कीच शिक्षा देणार आहे आणि यापुढे अशा घटना होणार नाहीत यासाठी देखील योग्य पावले राज्य सरकार उचलत आहे। यावेळी महायुतीचे राम गावडे, भगवान पोखरकर, कालिदास वाडेकर, शांताराम भोसले, गणेश सांडभोर तसेच प्रीतम शिंदे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते। फोकस महाराष्ट्रासाठी राजगुरुनगर सिद्धेश कर्नावट। जयंतीच्या निमित्तानं आम्ही विनम्र अभिवादन करतो। खरं पाहिलं तर बदलापूरच्या घटनेचा आम्ही महायुतीतील घटक पक्ष म्हणून या ठिकाणी प्रथमतः जाहीर निषेध करतो। अशा अनेक घटना महाराष्ट्रात नव्हे तरी देशभरात घडत आहेत, याचा सुद्धा आम्ही प्रथमतः या ठिकाणी जाहीर निषेध करतो। शासनाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन महिला असेल, मुली असेल, याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी पाऊल उचललेलं आपण पाहिलं। तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्ट आणि त्या कोर्टाच्या माध्यमातून संबंधित आरोपीवर तात्काळ कारवाई केलेली आपण पाहिलेली आहे। संबंधित शाळा व्यवस्थापन असेल किंबहुना संचालक बोर्ड यांच्यावर सुद्धा तात्काळ कारवाई केलेली आहे, याची सुद्धा माहिती आपल्याला आहे। त्याचप्रमाणे अप्पर सचिव यांनी दखल घेऊन संपूर्ण राज्यातल्या ज्या शाळा आहेत या ठिकाणी किंबहुना सार्वजनिक ठिकाणी अशा घटना होऊ नयेत यासाठी CCTV आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी केलेली सुद्धा आहे। ही सुद्धा माहिती आम्ही आपल्या निमित्तानं या ठिकाणी देतोय। आता आपल्याला काही असे अनेक विषय घडू नये यासाठी समाज जागरूक राहावा, यासाठी पावलं उचलणे देखील गरजेचं आहे। भगवान शेठ बोला। बदलापूरला जी घटना घडली त्याच्या संदर्भात माध्यमातून अशी प्रसिद्धी होत आहे की त्या मुलीचे आई वडील पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांना 10-11 तास बसून ठेवण्यात आलं, गुन्हा दाखल झाला नाही। तर हा सरकारचा नाकर्तेपणा आहे असं आरोप होते, त्या संदर्भात काय सांगाल? प्रथमतः मी आपल्या खेड तालुक्याचे सुपुत्र हुतात्मा हरी राजगुरू त्यांच्या जयंतीनिमित्तानं विनम्र अभिवादन करतो आणि जी बदलापूरला घटना झाली त्या घटनेचा आम्ही निषेधच करतो। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अशी घटना घडली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्याच्यावर तात्काळ दखल घेतली। दखल घेऊन अशा त्या आरोपीला अटक केली। अटक केल्यानंतर ही जलदगती न्यायालयात त्याचा हे करून तात्काळ त्या आरोपीला दोषी ठरवून त्याला फाशी मिळावी अशी आमच्यासुद्धा कार्यकर्त्यांची मागणी आहे। विशेष म्हणजे ज्यावेळेस कुठलाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी कुठला त्या ठिकाणी मागे हे करायला जातं, जो कोण अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यालासुद्धा निश्चितपणानं सरकारने त्या अधिकाऱ्यांना निलंबितसुद्धा केलेलं आहे। अशा घटना आम्हाला ऐकायला मिळाल्या आहेत। विशेष करून असं तो कोण कर्तव्यात कसूर करत असेल त्यालासुद्धा निश्चितपणानं कारवाई केली जाईल। ही सुद्धा हे आपलं युतीचं सरकार आहे, त्यामध्ये कोणालाही कुठलाही अधिकारी दोषी असेल त्याला 100% कारवाई करण्यात येईल। नाही पण अधिकारी वेळ लावतात, निर्डवलेले आहेत असं वाटतं का? सुस्त झाले काय? आता त्या घटनेचं नक्की गांभीर्य आता त्या ठिकाणी आम्हाला काही माहीत नाही, पण निश्चितपणे असे जर का निडवले असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा आमच्या माहितीच्या माध्यमातून मागणी आहे।